सस्नेह नमस्कार. वंदे मातरम. भारत मातेला मी विनम्र अभिवादन करते. देवी अहिल्ये शुद्धमती तू सर्वांची माता. देवी अहिल्ये शुद्धमती तू सर्वांची माता. ईश्वर आला तुझ्या स्वरूपे होऊन यात्राता. ईश्वर आला तुझ्या स्वरूपे होऊन यात्राता. अशा शब्दात कविवर्य मोरोपंतांनी पुण्यश्लोक लोकमाता अहिल्या देवींना अभिवादन केलेलं होतं. त्यांच्या शब्दाचा मी आधार घेते आणि त्या शब्दाचा आधार घेत असतानाच आपल्या सगळ्यांना विनम्र असं अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अरुणाताई चौधरी, अर्चनाताई कौलगुड, भारतीय स्त्री शक्तीच्या इथे उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या भगिनी आणि आता ज्यांनी माझा परिचय करून दिला, म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं. मला असं वाटत होतं बऱ्याच गुप्त गोष्टी असतात, वैयक्तिक बायोडेटा, पण मिलिंदजींनी कुठून मिळवला माहित नाही, तो विसरून जातो मी. समीरजी कुलकर्णी ज्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे, ऍडव्होकेट नरसिंहजी लगड, आणि मला ज्यांनी इथे आणलेलं आहे जय बांगर, आणि सगळेच आपण आमच्या सगळ्यांची पाठराखण करणारे आणि सक्रिय समाजकारणात कार्यरत असणारे माझे बंधू, सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करते. परिचय वगैरे विसरून जा अशासाठीच मी म्हटलेलं आहे, कारण ज्या वेळेला आपण काही थोडंफार काम करतो संघाच्या रचनेत, खरं म्हणजे परिचय द्यायचाच नसतो. मी आता ताईंना तेच म्हटलं की एक वैयक्तिक पद झालं असतं आणि मी बोलले असते तर मला जास्त आवडलं असतं. असो, एक गोष्ट अर्चनाताईंनी अध्यक्ष या नात्याने केलेली आहे, अरुणाताईंनी, आणि ती म्हणजे अहिल्या देवींचा एक सविस्तर असा परिचय त्यांनी मांडलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर काही वेगळ्या गोष्टींकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे. शेवटपर्यंत आवाज येतोय. आणि वेगळ्या गोष्टींच्या साठी अशासाठीच म्हणतोय की खरं तर आज पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या त्रिशताब्दी वर्षाचा समापन दिवस आहे. आज महाराष्ट्र शासनाचे कार्यक्रम चालू आहेत, सगळीकडेच कार्यक्रम चालू आहेत, आणि भारतीय स्त्री शक्तीने गेले वर्षभर अहिल्या देवींच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या चरित्राचा परिचय अवघ्या महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा अवघ्या भारताला करून दिलेला आहे. आणि खरं म्हणजे तो समापन दिवस आहे, परंतु मला असं वाटतं, बघा आता येताना काही मंडळींशी परिचय झाला, गोंदवलेकर महाराजांचा उल्लेख झाला. आपण सगळीच मंडळी त्या अर्थाने भाविक आहोत आणि कुठे ना कुठेतरी आपण आपल्या सद्गुरूंचं स्मरण करण्यासाठी पारायण करत असतो. मला असं वाटतं की जरी त्रिशताब्दीचा समापन असलं तरी पारायण, जेव्हा अखंड पारायण असतं तेव्हा आपण काय करतो, ती पोथी संपली की पुन्हा पहिला 5 ओळी तरी वाचतो. याचा अर्थच असा आहे की ती पारायणाचं जे पुण्यस्मरण असतं, पुरश्चरण असतं, ते आपण करत असतो. आजचा काळ असा आहे की खरं म्हणजे 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्या देवींच्या कार्यकर्तृत्वाचं पुरश्चरण करण्याचा हा कालखंड आहे. आणि म्हणून या 300 वर्षांच्या निमित्तानं आपण आता थांबणार नाही. भारतीय स्त्री शक्ती थांबणार नाही, भारतीय स्त्रिया थांबणार नाहीत. ते आपण पुन्हा पुन्हा हे चरित्र आठवायचंय. हे पारायण एका अर्थाने आपण आपल्या इष्ट लेकी सुनांसह, नातींसह करायचंय. आणि हे करत असताना मला असं वाटतं की सगळ्यात मोठी आपली जी शक्ती, आपले सगळे बंधू आपल्या बरोबर आहेत. मला असं वाटतं भारतीय स्त्रीवादाचं आणि अहिल्या देवींच्या कर्तृत्वाचं रहस्य हे नेमकं तुमच्यामध्ये सामावलेलं आहे. जेव्हा पुरुष भाऊ म्हणून, पुरुष पिता म्हणून, पुरुष पती म्हणून, पुरुष पुत्र म्हणून स्त्रीच्या मागे उभा राहतो आणि त्याच्यापेक्षाही तो सखा म्हणून, मित्र म्हणून उभा राहतो, तेव्हा ती स्त्री शक्ती ह्या संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवू शकते. हे अहिल्या देवींच्या निमित्तानं आपल्याला मगाशी ताईंनी उल्लेख करताना भारतीयांनी तर
अहिल्यादेवींबद्दल बोललंय, पण बंधू भगिनींनो थोडस मला थांबावं लागतं. कारण झालं असं की गेल्या वर्षभरात आपण अहिल्यादेवींच्या चरित्राचं जेवढं पारायण केलं ना, तेवढं पारायण दुर्दैवानं आतापर्यंत झालं नव्हतं. जो आपल्या डोळ्यावर इंग्रजी विद्येचा चष्मा असतो, त्यामुळे झालं असं की अहिल्याबाई म्हणजे माळव्याशी संबंधित दूरच्या, फार फार तर इंदुरी साडीमुळे, माहेश्वरी साडीमुळे बायकांना नाव तरी माहिती असलेलं, आणि त्याच्यापेक्षाही आपल्याला जो वाईट शाप आहे की आपण प्रत्येक महापुरुषाला, त्याच्यामध्ये स्त्रियाही घेतातच, मी पुरुष हा व्यापक अर्थाने शब्द वापरते, त्याला आपण एका जातीमध्ये ज्ञातीमध्ये बंध करतो. आणि म्हणून आतापर्यंत आपल्याला माहिती होतं ते अहिल्याबाई या धनगर समाजाशी निगडीत वगैरे वगैरे. या वर्षभरात आपल्याला असं कळालं की केवळ महाराष्ट्रीयन नाही, केवळ भारतीय नाही, तर संपूर्ण जागतिक पातळीवर जिचा आपण अभिमानाने उल्लेख करावा आणि आम्ही जिचे वारसदार आहोत असं सांगावं, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. आता इथपासूनच सुरुवात होते बघा की पुण्यश्लोक कोणाला म्हटलं जातं. तर महाभारत कालामध्ये आपल्याला दोनच व्यक्तींना पुण्यश्लोक म्हटलेलं दिसतं. एक आहे पुण्यश्लोक युधिष्ठिर आणि दुसरा आहे पुण्यश्लोक नलराजा. आणि त्याच्यानंतर महाभारत कालानंतर पुण्यश्लोक ही पदवी मिळालेली एकमेव महान विभूती म्हणजे अहिल्यादेवी होळकर. त्यामुळे खूप आपल्याला त्यांच्याबद्दल आनंद वाटलाच पाहिजे. हा आनंद वाटत असताना मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिलेली आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा आपले आभार मानणार आहे. अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन डॉक्टर नेत्रा देशपांडे करतायत, त्यांचंही मी कौतुक करते. आणि माझ्या मुख्य विषयाला मी सुरुवात करणार आहे. एक असं आहे बघा की मगाशी म्हटल्याप्रमाणे ताईंनी एक व्यापक अशी पार्श्वभूमी किंबहुना जे ज्ञात चरित्र आहे किंवा अहिल्याबाईंचं जे आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं चरित्र आहे ते त्यांनी मांडलेलं आहे. मला असं वाटतं 2-3 गोष्टींकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे आणि ते थोडक्यात वेधणार आहे. मुख्य माझा भर जो असेल की आज आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, परंतु छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थानं वैचारिक वारसदार जर कोण असेल तर त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आहे. या अंगानं आजवर अहिल्यादेवींचा विचार गेल्या वर्षभरामध्ये सुद्धा फारसा झालेला नाही. कराड आणि अन्य काही ठिकाणी मी त्याचं थोडंसं सुतोवाचन केलं. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं हा काही विषय मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अहिल्यादेवी या स्त्री शक्तीचा मानदंड आहेतच. सामान्य कुटुंबातील एखादी मुलगी म्हणण्यापेक्षा एखादी स्त्री जर तिला संधी मिळाली तर जगावर राज्य करू शकते, याचा जागतिक पातळीवरचा मानदंड म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. मगाशी आपल्या लक्षात आलं की साध्या पाटील होते वडील, पण एका छोट्या गावचे होते. आजही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या संघाच्या प्रयत्नातून चोंडी गावापर्यंत जाण्याचा रस्ता झाला नाही. 10 वर्षापूर्वी आम्ही गेलो तिथे, तर तो चिखल आणि ते तुडवत माहितीच नव्हतं लोकांना गाव. त्यामुळे एका छोट्या गावातली मुलगी ज्या वेळेला तिच्या कर्तृत्वानं मोठी होते, अर्थात ही कर्तृत्वाने कुठली मोठी होते बघा. आज दुर्दैवाने काय झालंय, तुमच्या आणि माझ्या मनात एक शल्य मी इथं उभं असताना आज आपल्या पुण्याचं नाव एकूणच बदनाम झाले हुंडाबळीच्या निमित्तानं. किती वाईट मंडळी असू शकतात सासरची याच्या निमित्तानं. मला असं वाटतं बघा, हे जेव्हा असं काही घडतं, ज्याला नकारात्मक काही घडतं पार्श्वभूमी, या नकारात्मक पार्श्वभूमीला पुसून टाकण्याचं काम काही सकारात्मक गोष्टींनी आपण केलं पाहिजे. आणि ते करण्याचं काम हे भारतीय स्त्रिया अधिक करतात. त्यामुळे आपल्याला ताईंच्या बोलण्यातून जाणवलं असेल की 8 वर्षाची मुलगी जिच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. अहिल्यादेवी कुठेही त्यांच्या, मी जे बोलणार आहे ते होळकर कैफियतच्या आधारे प्रामुख्याने बोलणार आहे, काही पुराव्यांच्या आधारे बोलणार आहे. अहिल्यादेवी कुठेही
सुस्वरूप वगैरे वगैरे अजिबात नाहीये. म्हणजे तुमच्या माझ्यासारखे सामान्य आहेत. आणि सामान्य बाईमध्ये असलेलं जे असामान्यत्व आहे ना, ते ओळखण्याची एक रत्नपारखी नजर आपल्या सुदैवाने 2 व्यक्तींनी त्यावेळेला दाखवली. एक म्हणजे पहिले बाजीराव पेशवे आणि दुसरे आहेत ते त्यांचे सरदार मल्हार बाबा होळकर. 8 वर्षाची जेमतेम मुलगी आता जे सांगितलं की ती जे वडिलांना म्हणते किंवा पेशव्यांना जे उत्तर देते की जे आपण घडवलं त्याचं प्राणपणानं रक्षण करणं हा खरं म्हणजे प्रत्येक माणसाचा धर्म असतो. आता मला माहित नाही याच भाषेत 8 वर्षाची मुलगी बोलेल का, पण आपल्याला असं लक्षात येतं बघा की तुम्ही किंवा मी बाई म्हणून काय करतो, साधा घरामध्ये एक साधा कप आणला, वेगळी काहीतरी वाटी आणली तरी आपण किती जपून वापरतो. म्हणजे ती आपण वापरतो, आलेल्या सुनेलाही सांगतो अगं ते माझ्या वेळेचं नीट जपून ठेव. बघा, जपून ठेवणं, जपून वापरणं ही बाईची खासियत आहे. बाईंनी, अहिल्यादेवींनी नेमकं काय केलं, ही जी अंगभूत स्त्री शक्ती आहे ना, त्या अंगभूत स्त्री शक्तीला विकसित केलं. अर्थात ते विकसित करण्यामध्ये कोणाचा वाटा आहे, तर त्यांच्या सासू सासऱ्यांचा. गंमत तुम्हाला अशी वाटेल बघा की सुभेदार मल्हारराव होळकर तर मोठे होतेच, वादच नाही, त्यांचं कर्तृत्व सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या जोडीला एखादा पुरुष कर्तृत्ववान असला तर त्याला तितकी समर्थ साथ असावी लागते आपल्या धर्मपत्नीची. आणि ती साथ गौतमाबाईंनी दिली आहे. अहिल्यादेवींच्या सासूबाईंचं नाव आहे गौतमाबाई. तोंडाने अत्यंत फटकळ म्हणून होळकर कैफियत मध्ये त्यांचा उल्लेख आहे. पण तोंडाने फटकळ असल्या तरी देखील त्या अत्यंत कर्तृत्ववान होत्या. नवऱ्याच्या मागे, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं एकेकाळी म्हटलं जायचं. त्या एकेकाळामध्ये बाई आहे गौतमाबाई. आणि नेमकी ही गोष्ट पहिल्या बाजीरावांनी ओळखली. पहिल्या बाजीरावांनी काय केलं, ज्या वेळेला अहिल्यादेवींच्या लग्नानंतर 1 वर्षांनी मल्हार बाबांना माळव्याची सुभेदारी मिळाली. बरंच त्याच्यामध्ये होते, 6 किल्ले होते, मेवाड होता वगैरे 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 बरेच जिल्हे होते. त्या तपशिलात मी जात नाही. पण त्यांनी त्यावेळेला काय केलं बघा की जर मल्हाररावांच्या कर्तृत्वाला अधिक विकसित करायचा असेल, त्यांच्या कर्तृत्वाचा उपयोग हा जर मराठा साम्राज्यासाठी करून घ्यायचा असेल, कारण आपण मराठा साम्राज्य असंच म्हणतो, मराठा साम्राज्याची खासियतच अशी आहे की ते कुठल्याही एका जातीशी निगडीत नाही. हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आज जे काही चाललंय ना, आज इतका चांगला दिवस आहे, पण मी जेव्हा फेसबुकवर सहज आज चालत होते तर दुःख होतो. आज कुठला काळ आहे, 300 वर्षानंतर सुद्धा आपण फक्त जातीपातींचं राजकारण करतोय. कोणाला तरी शिव्या देतो, कोणाला तरी हे करतो. आणि हे करताना कळत नाही की मराठा साम्राज्याची जी मजबूती आहे ती राष्ट्र या कल्पनेवर आहे. कारण शेवटी हा महाराष्ट्र आहे. महाभारत कालापासून नरराष्ट्र म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो महाराष्ट्र. आपल्याला माहिती नसतं, अरे महाभारत कालात आम्हाला नरराष्ट्र म्हणायचं. की ते बघा, इथली जी शक्ती आहे ना, त्या शक्तीचं एक प्रतीक म्हणजे आपण सगळे आहोत, तुम्ही मी आहोत. पण आज आपण काय करतोय, हातामध्ये जी काही समाज माध्यम आहेत त्याच्या आधारे आपण फक्त एकमेकांच्या जातीचं राजकारण करतोय, एकमेकांना वेड्या वाकड्या भाषेत बोलतोय. आणि याही पार्श्वभूमीवर मला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं वेगळेपण जाणवतंय, त्यांच्या सासूबाईंचं वेगळेपण जाणवतंय. या ज्या गौतमाबाई होत्या त्यांचे कर्तृत्व पहिल्या बाजीरावांनी ओळखलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पेशवाईमध्ये एकमेव गौतमाबाई मल्हारराव होळकर ही स्त्री अशी आहे की जिच्या नावानं पहिल्या बाजीराव पेशव्यांनी 3 लाखाच्या उत्पन्नाचा मुलूक खाजगी म्हणून त्यांना बहाल केलं. केवढं मोठं. अहिल्यादेवी मोठ्याच होत्या. पण बघा, मला नेहमी मी बोलताना म्हणते की आपण मोठ्या माणसांबद्दल बोलावं, पण त्याच्या मागे जी शक्ती असते, मग ती कधी आई वडील असतात, कधी सासू सासरे असतात, कधी आपली सनातन काळापासून चालत आलेली परंपरा असते, तिला विसरून नाही चालत.
कोणी कुठलीच महान व्यक्ती ही आकाशातल्या काही पावसाबरोबर येत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. आणि म्हणून मला गौतमाबाईंचं वेगळेपण असं जाणवतंय की गौतमाबाई ज्या बाईला खाजगीमध्ये 3 लाखाचा त्या काळात मुलूक मिळालेलं होतं. आणि काळ कोणता आहे बघा, गौतमाबाईंचा काळ असेल, अहिल्यादेवींचा काळ आहे, स्त्री म्हणून मला संकोच वाटेल असा तो काळ आहे. बाई ही पापाची खाणी आहे. सगळे जे आहे उत्तरेकडे तर काही तुम्हाला सांगायलाच नको की स्त्री ही भोगवस्तू आहे. स्त्रीला वेगळा अधिकार नाहीये. एकीकडे आपण बोलतो की स्त्री म्हणजे शक्ती आहे वगैरे वगैरे. शिव आणि शक्ती एकत्र आले आणि त्यातून या जगाची निर्मिती झाली असं आपण म्हणतो. पण खरोखरच घरातल्या लक्ष्मीला किती अधिकार असतो उत्पन्नाचा याच्याबद्दल आजही प्रश्नचिन्ह आहेत. हे मी समाजकार्य करताना अनुभवत असते. आणि अशा वेळेला 300 वर्षांपूर्वीचे मल्हार बाबा त्या गौतमाबाईंच्या त्या मिळालेल्या 3 लाखाचं कौतुक करतात. त्या कौतुकामुळे गौतमाबाई कुठेही विस्कळीत होत नाही. बरं, त्या काळात अनेक पत्नींची पद्धती होती. मल्हार बाबांना आणखी 2 त्यांच्या म्हणजे काय म्हणूया पत्नी होती. आणि अशा वेळेला ही जी 8 वर्षाची मुलगी आपल्या नवऱ्यानं निवडून आणली, तिच्यावर संस्कार करण्याचं पहिलं काम कोणी केलं तर सासू म्हणून गौतमाबाईंनी केली. आज स्त्री म्हणून आपण विचार केला पाहिजे. म्हणून थोडं पारंपरिकतेपेक्षा वेगळं मी थोडं बोलत जाणार आहे. आज सासू म्हणून आपण काय करतो, आपल्या हातामध्ये रिमोट असतो, टीव्हीवर मालिका बघतो, नातवंड आली तर त्यांना खायला देतोच असं नाही, दमून आलेल्या सुनेकडे लक्ष देतोच असं नाही. गौतमाबाई मात्र वेगळं आहे. गौतमाबाईंनी काय केलं की या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी गुण आहे म्हणून भली ती रूपाने सुंदर नसेल, अत्यंत अहिल्यादेवींच्या संदर्भामध्ये त्यांच्या तेजस्वी डोळ्यांचा सतत उल्लेख आहे आणि सात्विक चेहऱ्याचा उल्लेख आहे. ही तेजस्वी आणि सात्विक डोळ्याची मुलगी जी आहे ती आपल्याकडे आल्यानंतर गौतमाबाईंचं एक वेगळेपण असं होतं बघा की गौतमाबाई रामायण आणि महाभारताच्या चांगल्या जाणकार होत्या. आता हे सुद्धा लक्षात ठेवा, उगीच आपल्या डोक्यावर सांगितलेलं असतं की जुन्या काळामध्ये बायकांना शिक्षण नव्हतं वगैरे वगैरे, असं काही नाही. माझा मध्ययुगाचा अभ्यास आहे, वेदकालापासून अभ्यास आहे आणि आपल्याला अशी काही दिसतात, ओयासिस दिसतात, वाळवंटामध्ये काही छान ठिकाणं असावी तशी आपल्याकडे दिसतात की त्या स्त्रियांना शिक्षण मिळत होतं. कारण आपली ही मुलगी हुशार आहे हे पहिल्यांदा अहिल्यादेवींच्या वडिलांनी ओळखलं. त्यांनी तिला लिहायला वाचायला शिकवलंय, काहीतरी बेसिक तयारी. आणि त्या तयारीला पुढे भविष्यामध्ये सासू सासऱ्यांनी खतपाणी घातलं. तिच्याकडून गौतमाबाई वाचन करून घ्यायच्या आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अहिल्यादेवींना त्यावेळेला त्यांना मराठी तर येत होतं, मोडी आणि मराठीतून त्या लिहायला वाचत होत्या, संस्कृतच्या जाणकार होत्या, ज्याला उर्दू म्हणूया, उर्दू फारसीचं थोडंफार माहिती होतं. आणि त्याच्यापेक्षा 2 त्यांचे आवडीचे विषय होते, एक म्हणजे गणित आणि दुसरं म्हणजे भूगोल. एकाला आश्चर्य वाटतं, उत्कृष्ट गणित होतं म्हणून त्या जी काही फड होता म्हणजे जो काही येणारे महसूल आहे, कारण फड म्हणजे आपल्याला फड 2च माहिती असतात, एक वारकरी फड माहिती असतो, तमाशाचा फड माहिती असतो. पण मध्ययुगामध्ये आणि विशेषतः पेशवे कालामध्ये जिथे सगळे कारकून बसायचे, जिथे उत्पन्नाची सगळी ऑडिटर एका अर्थाने आजच्या वर्षी, हे काम जे होतं, अहिल्याबाई इतक्या गणितात हुशार होत्या की सहज मल्हार बाबा तिथे घेऊन बसायच्या. सासू असे म्हणायचे नाही की तू आता इथेच थांबलं पाहिजे. ते मुक्त प्रवेश होता आणि ही मुलगी सहजपणे एखाद्या कारकुनाच्या हिशेबातली छोटीशी चूक काढायची. त्याचा फायदा काय झाला? पुढे आपल्याला असं दिसेल की पेशवाईमध्ये सर्वात ज्याला आपण असं म्हणूया की उत्तम जे काही आलेलं आय आणि व्यय आहे, इन्कम आणि आपण जो काही खर्च करतो त्या सगळ्याची बारकाईने माहिती असलेली एकमेव ही राजकारणी बाई. या राजकारणाचा फायदा काय झाला आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पेशव्यांना आपण खूप शिव्या घालतो, बिलकुल घालावेत की नेहमी ते ज्याच्या त्याच्यावर सोपवते. पण हे तितकंच आहे की पेशव्यांनी जे कर्ज केलं, विशेषतः माधवराव पेशव्यांपर्यंत, हे मराठा स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यात करण्यासाठी झालेलं आहे. अनेक लढाया त्यांनी केल्या. त्यातली तुमच्या आणि माझ्याही मनावर आजही भळभळणारी जखम आहे ती पानिपतचं युद्ध. आणि अशा वेळेला
किती आपण देतोय पेशव्यांना, कारण हे पेशव्यांचे सरदार एका अर्थानं शक्ती विस्तारण कसं असलं पाहिजे, सत्तेचं विस्तारण कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण होतं. आणि मग अतिशय म्हणजे पितृतुल्यापेक्षा सुद्धा जास्त असणाऱ्या, जेव्हा सासऱ्यांच्या बोलण्यातून अहिल्यादेवींना असं कळालं की पेशव्यांना कर्ज झालंय, तेव्हा प्रत्यक्ष सासऱ्यांची सुद्धा कान उघडणी करण्याचं काम तिने केलं की शेवटी आपण कोण आहोत, आपण स्वामी आपले पुण्यात बसले. शिवछत्रपतींचं हे साम्राज्य आहे. तुम्हीच सांगता ना की रयतेचं कल्याण हे महत्वाचं असतं, आणि अशा वेळेला आपले स्वामी हे कर्जबाजारी असताना आपण आपल्या खजिन्यामध्ये संपत्ती साठवून ठेवणं किती योग्य आहे ते त्याचा तुम्हीच विचार करा. आपल्याला होळकर कैफियतमध्ये उल्लेख मिळतात, मल्हार बाबा इंदोर वरून आले, पेशव्यांचं बरचसं कर्ज त्यांनी फेडलं आणि ते परत गेले. आता बघा, हे जे कम्युनिकेशन आहे, कुठलाही कुटुंब कधी स्थिर राहतं जेव्हा मोठी माणसं घरातली आणि येणारी सून यांच्यामध्ये काही नातेसंबंध असेल, देवाणघेवाण असेल वैचारिक. आज एकीकडे आपण म्हणतो, आता आपण कुटुंब कल्याणचं समीरजी सांगतील, कुटुंब सुरक्षेचं काम करतोय, कुटुंब वाचवतोय, पण मला वाटतं ते कधी वाचवणं शक्य, ही देवाणघेवाण वैचारिक असली पाहिजे. आणि मग अशा वेळेला जो प्रसंग घडलाय तो प्रसंग किती महत्वाचा आहे बघा. आणखी एक सांगायचं की अहिल्यादेवींना भूगोलाच्या असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग पुढे मल्हार बाबांना वेगवेगळ्या मोहिमा राबवताना झाल्या. ते असं सांगायचे की मी आता या बाजूला आहे, मला ती रसद इथे पोचली पाहिजे, तिथे पोचली पाहिजेत. आणि अहिल्यादेवींचं आणखी एक वैशिष्ट्य होतं की त्यांना तोफ खाण्याची, भाला तर त्या उत्कृष्ट फेकायच्याच, पण त्यांना तोफ खाण्याची फार माहिती होती. मल्हार बाबांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि पहिला, ज्याला आपण म्हणूया भारतीय तोफखाना उभारला गेला, दारुगोळा उभारला गेला. तोफांना जी विशिष्ट प्रकारची दारू किंवा दारुगोळा लागतो तो अहिल्यादेवींच्या देखरेखीखाली, हे आपल्याला माहितीच नाही. आणि तोफा कशा लावायच्या, तोफांची रचना कशी असली पाहिजे, कुठे तोफ लावल्यानंतर ती किती, त्या काळात मैलाच्या भाषेत किती मैलावर जाऊन पडेल याच्या जाणकार त्या काळातल्या अखंड हिंदुस्थानातल्या एकट्या अहिल्यादेवी होती. हे देखील आपण बघायला पाहिजे. त्यांनी घाट बांधले वगैरे वगैरे तर माहिती पाहिजे, पण तुमच्या मुलींना असं सांगा की हेही अहिल्यादेवींना माहिती होतं, कारण राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेची मी 10 वर्ष काही जबाबदारी होती, त्यामुळे मी माझ्या मुलींना हेच सांगायचे. आणखी काय आहे, जो प्रसंग सांगितला की खंडेराव होळकरांचा कुंभेरीच्या लढाईमध्ये गोळा एक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. अतिशय तरुण होत्या अहिल्यादेवी, पदरात 2 मुलं होती. आणि त्या काळात एक प्रथा नक्कीच होती की बाईला स्वर्ग मिळायचा असेल तर तिने नवऱ्याबरोबर सतीत गेलं पाहिजे. ती प्रथा होती का कुप्रथा होती याचा आपण विचार करतो आता, पण ती प्रथा होती. प्रथेप्रमाणे अहिल्याबाईंनी सगळा सतीचा साज शृंगार केला आणि त्या सासू सासऱ्यांना नमस्कार करायला आल्या. त्यावेळेला त्या जेमतेम 19-20 वर्षांच्या, काही ठिकाणी म्हणतात 29 वर्षांच्या होत्या. वर्ष सोडून द्या, पण तरुण होत्या हे नक्की. आणि त्यावेळेला त्यांच्या सासऱ्यांपेक्षाही सासूनं गौतमाबाईंनी त्यांना सती जाण्यापासून रोखलं. बघा, जर कुटुंब मला टिकवायचं असेल तर सासू म्हणून माझी भूमिका किती महत्वाची. मला कुप्रथेलाच तोडलंच पाहिजे. आणि त्यावेळेला गौतमाबाई असं म्हणतात की पोरी, तू जर सती गेलीस तर काय होईल, फार फार तर सती म्हणून तुझा सत्कार होईल, मंदिर बिंदिर आम्ही बांधू, पण एक लक्षात ठेव, तुझे सासरे जे तुला सांगतायत की तुझा जन्म प्रजेसाठी आहे, तू गेलीस तर या दौलतीला कोण सांभाळणार. आम्ही आता असं समजू की आमचा खंडू राहिला आणि अहल्या गेली. आपल्या मुलाचं स्थान सुनेला देणं किती जणांना जमतो. आपण अंतर्मुख असलं पाहिजे. मला असं वाटतं या समापनाच्या दिवसांनी आपणच आपल्याला काही प्रश्न विचारले पाहिजे. आणि मग अहिल्याबाई राहिल्याच,
पण मगाशी सांगितलं तसं त्यांनी जी भीषण अशी प्रतिज्ञा केली, भीषण म्हणते मी, बायकांना आपल्याला किती छान नटायला आवडतं, आल्याला माझं तुम्ही सगळ्यांनी छान स्वागत केलं, छान फेटे बांधले, रंगीबेरंगी साड्यांमध्ये आहोत. आणि एक तरुण मुलगी ज्या वेळेला आपल्या पतीच्या इथे एक मान राखला तिने, पण त्याच वेळेला तिने एका अर्थाने ती भीष्म प्रतिज्ञा आणि बाईंनी ती आयुष्यभर निभावली. भीष्म शरपंजरी काही महिने राहिले, पण बाईंनी उर्वरित सगळं आयुष्य त्या प्रतिज्ञेसह काढलं. माता मोठी प्रतिज्ञा कोणाची? याच्या पुढे आपण भीष्म प्रतिज्ञा म्हणत असताना अहिल्य प्रतिज्ञा म्हणायला हरकत नाही. खरोखरच आपण प्रतिज्ञा काय होती की मी याच्या पुढे कसलाही साध शृंगार करणार नाही. पांढरा रंग, तो किती पांढरा रंग, असं होळकर कैफियतमध्ये उल्लेख आहे की बाईंनी ज्या वेळेला मल्हाररावांच्या मृत्यूनंतर आपली राजधानी महिष्मतीला म्हणजे महेश्वरला नेली. साधा वाडा आहे, गेला असाल तुम्ही तर, साधा वाडा आहे, भक्कम आहे, पण तिथे साध्या एका आसनावर पांढरे घोंगडी टाकून बाई बसायची. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या शिवाय काही घातलंच नाही त्यांनी. तुम्ही सांगा हे कुठून आलं? तिथे शिवराय आपले असं म्हणतात की दौलतीचा स्वामी हा उपभोग शून्य असला पाहिजे. बघा, अहिल्या देवी आणि छत्रपती शिवराय यांच्यामधले जे आंतरिक नातं आहे ना, ते असं लक्षात घ्या, ते उपभोग शून्य असलं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या डोळ्यासमोर शिवरायांची प्रतिमा काय येते? गळ्यामध्ये कवड्यांची माळ असलेली शिवराय, साधे, अत्यंत निरीच्छ, म्हणून आपण त्यांना श्रीमंत योगी असं, श्रीमंत आहे पण योग्याची विरक्ती ज्याच्या जवळ आहे, मनाची स्थिरता आहे. आणि बाई नेमक्या अशाच आहेत. अत्यंत तरुण वयामध्ये बाईंनी ते सगळं केलंच. आणि म्हणून पुढे असं म्हटलं गेलं की सासू आणि सासरे उल्लेख असं करायचे की मार्तंडानेच हे रत्न आम्हाला दिले. मार्तंड म्हणजे मल्हारी मार्तंड. मार्तंड ही त्यांची कुलदेवता. आता मल्हाररावांनी असा उल्लेख केला होळकर कैफियतमध्ये, आम्ही तलवार गाजवतो ती सुनबाईंच्या भरवशा आहे का? आपण आपल्या असं म्हणतो, मी आज जे काही करतो ते माझ्या सुनेच्या जबाबदारीच्या भरवशा. आणि हा भरोसा किती सार्थ आहे तुम्हाला माहित आहे. बाईंना आपण बायका खूप काम करताना, खूप अनुभव घेताना मला असं जाणवतं, आपण आपलं दुःख मोठंच असतं, आपल्या प्रत्येकीचं दुःख मोठं असतं. दैवाचे फटके कधी कधी असे बसतात की त्यामुळे आपण असे उद्ध्वस्त होऊन जातो. आणि असं उद्ध्वस्त होताना आज आपण छोटी छोटी मुलं सुद्धा, म्हणजे काय मला अमुक मिळालं नाही, शूज मिळाले नाही तरी आत्महत्या करणारी मुलं दिसतात. 33 वर्ष मी या सगळ्या मुलांबरोबर, BA आणि MA च्या मुलांबरोबर वावरले. माझ्या पोरांना मी हेच सांगायचं, अरे अशी काही माणसं आहेत प्रतिकूलतेवर मात करणारी. तुम्ही सांगा, या बाईंनी आपल्या आयुष्यामध्ये थोडे थिडके नाही 23 मृत्यू बघितले. हो, चेष्टा आहे का? या 23 मृत्यूंनी काय झालं? पती गेला, त्याच्यानंतर ज्याचा आधार आहे तो मुलगा गेला. तो का गेला वगैरे मी काही सांगत नाही, कारण त्याचा पुन्हा मला, मी व्याख्यानाला येणार म्हटल्यावर माझ्या काही छोट्या सन्मित्रांनी मला मेसेज पाठवले, श्यामाताई तुम्ही कुठेही विवाद्य बोलू नका. कारण आज कसं झालंय की प्रत्येकाला असं वाटतं की उरलेली जी अहिल्या देवींचे वारसदार आहेत किंवा जे कोणी महापुरुष आहेत ना, त्यांचे वारसदार सुद्धा त्यांच्या इतकेच कर्तृत्ववान असतात. मग ते काही ते असं एकदम सगळं काय म्हणूया आपण असे असतात. वास्तव तसं नसतं, इतिहास वेगळा सांगतो. पण आज इतकं खरं बोललेलं नाही आवडत, त्यामुळे ते खरं जे काही आहे ते तुम्ही समजून घेतात. आणि मग अहिल्या देवींना आपल्या मुलाचा मृत्यू बघावा लागला, आपल्या नातवाचा मृत्यू बघावा लागला. बाईंच्या आयुष्यामध्ये 2च पुरुष असे बघा, किंवा 3 म्हणूया, पण 8 वर्षापर्यंतचे बाबा होते त्यांचे. त्याच्यानंतर मल्हार बाबा म्हणजे त्यांचे सासरे, आणि बाईंचं सुदैव एवढं त्यांचे जावई यशवंतराव फणसे. यशवंतराव फणसेंची निवड पण तुम्हाला माहित आहे की कशी झाली, की ह्या सगळ्या लोकांचा त्रास होत होता भिल्लांचा. आज आपण नर्मदा परिक्रमाला गेलो की भिलकवडी असा एक शब्द ऐकतो. हे काय आहे भिलकवडी?
आम्हाला भिलकवडीचा अधिकार आहे असं तुम्हाला मध्य प्रदेशामध्ये गप्पा मारलात तरी काही भिल्ल आपले कार्यकर्ते सांगतात. म्हणजे काय, तर जेव्हा या सगळ्या जंगलामधून लोक जायची तेव्हा अर्थातच उपजीविकेचं साधन नाही. शेवटी बघा, आपण जसं म्हणतो सैन्य पोटावर चालतं, तसं यांनी म्हटलेलं आहे विनोबांनी की शेवटी संस्कृती कधी सुरू होते माणसाची, पोट भरलं की मानवी संस्कृती सुरू होते. पोट नाही भरला ना की मग संस्कृतीच्या गप्पा बिप्पा सगळ्या बाजूला असतात. बघा, हे जाणतं कोण, हे फक्त आई जाणते. आईला कळतं मुलाची भूक. आणि अहिल्यादेवींना लोकमाता का म्हटलं जातं? मुळात ती राजमाता आहे. राजमाता ते लोकमाता या प्रवासामधले अहिल्यादेवींचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी प्रजेची भूक जाणली. कोणाची जाणली? जे उपेक्षित आहे. समरसतेचं काम करताना जाणवतं, जे आजही या सगळ्या फसेपर्दी भिल्ल समाजामध्ये आजही 2025 साली सुद्धा अनेक कुप्रथा आहेत. आता आवडत नाही कोणाला ह्या कुप्रथा सांगितलेल्या, त्या सांगत नाही. पण त्या काळात 300 वर्षापूर्वी बघा, काहीच नाही, खाण्याचं साधन नाही, उत्पन्नाचं साधन नाही. आपोआपच माणसाला जेव्हा मिळत नाही तेव्हा हिसकावून घेण्याची वृत्ती बाळगली. हे भिल्ल लुटमार करायचे, त्रस्त झाले सगळे. अत्यंत श्रीमंत असं संस्थान ज्याला म्हणूया, श्रीमंत असं राज्य म्हणजे माळवायचं, म्हणजे अहिल्यादेवींचं. आणि मग तुम्ही मी असतो तर काय केलं असतं? वटहुकूम वगैरे काढला असतं. अहिल्यादेवींनी असं सांगितलं. पहिली त्यांनी जी ऍक्शन घेतली ती पण किती महत्वाची आहे बघा. आणि तिथेच बाई या जातीपातींपलीकडे कशा जातात. त्यांनी असं सांगितलं की जो कोणी भिल्लाचा बंदोबस्त करेल त्याला मी माझी मुलगी दे, त्याला मी जावई करून दे. केवढं मोठं होतं ते कास लावणं. शिवछत्रपतींनी आग्र्याहून सुटका करताना त्या छोट्या संभाजी राजांना मथुरेमध्ये ठेवलं, तेव्हा काय झालं असेल त्यांचं? आपल्या पोटचा गोळा इथे पणाला लावून नेमकं हेच केलं की रे बघा, माहित नाही येणारा तो बंदोबस्त करणारा कोण असेल, तरुण असेल, म्हातारा असेल, काही काही माहित नाही. तेवढं बघा, जनकल्याणासाठी, प्रजा कल्याणासाठी स्वतःला पणाला लावणं, टेकास लावणं जे म्हणतात ते या दोनच महापुरुषांनी केलं. एक शिवछत्रपतींनी आणि दुसरं राजमाता अहिल्यादेवी. सुदैव त्यांचं यशवंतराव फणसे नावाच्या तरुणानं भिल्लांचा बंदोबस्त केला. बाईंनी त्याची जात पात न बघता आपला जावई करून घेतला. मात्र तो करत असताना पुन्हा असं आहे बघा, बाईंच्या मध्ये मी जेव्हा विवाद्य ठरते खूप वेळेला, कारण आज आपल्याकडे काय आहे की इंग्रजी चष्म्यातून आधुनिक काळातली जी मंडळी आहेत त्यांनी सगळ्यांनी स्त्री सुधारणेचा वगैरे वगैरे कार्य केलं असं मानलं जातं. पण त्याच्याही आधी अहिल्यादेवींनी जे काही कार्य केलंय ना स्त्रियांच्या सुधारणाचं, जाता जाता सांगणार. मुख्य काम कुठलं केलं की बालविवाह रोखले. आजही तुम्ही सांगा, बालविवाहाच्या बद्दल ते रोखणं किती अवघड आहे. पण त्यांनी नुसतं केलं नाही, वटहुकूम नाही काढला. स्वतःची मुलगी जी मुक्त आहे तिला सर्व शस्त्रास्त्रांचं शिक्षण दिलं, सैनिकी शिक्षण दिलं. आणि तोपर्यंत ती मुलगी 18 वर्षांची झाली. 300 वर्षांपूर्वी घरामध्ये 18 वर्षाची मुलगी ठेवल्यानंतर काय घडलं असेल कल्पना करा. बाईंनी केलं. त्या मुलीशी आपल्या यशवंतराव फणसेंचं लग्न लावून दिलं. आणि आपल्याला असं दिसेल की बाईपणाच्या पलीकडे जाणं. आपल्याकडे मुद्दा म्हणून सांगते की स्त्रीवाद असा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल, फेमिनिझम. त्याच्यामध्ये काय आहे, फेमिनिस्टांचं म्हणणं काय असतं की बाई किंवा पुरुष हा मुळात नसतोच. ऐकायला विचित्र वाटतंय ना, बाई किंवा पुरुष नसतो, तो घडवला जातो. आणि माझ्या बंधूंनाही अनुभव आहे, लहानपणी आपल्याला खूप राग येतो, चिडतो, दुःख होतं. तुम्ही रडायला लागलात की आई सांगते, अरे काय मुलगी आहेस का, रडतोस काय? पुरुष. आणि मग बाई म्हणून, बाई मुलगी अशी छान ताट चालली, ताट बोलली, काय तू काही पुरुष आहेस का? बाई आणि पुरुष घडवले जातात. बाई कशात बघा, बाई याच्या पलीकडच्या, म्हणून मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो.
एक प्रसंग मगाशी जो सांगितला की पुत्राचा मृत्यू झाला, नातवाचा मृत्यू झाला, की ते अवघड आहे. नातवाच्या मृत्यूनंतर वंश संपला आणि नातू किती वर्षांचा? नातू जेमतेम 12-14 वर्षांचा आणि नातसुना होत्या 6 आणि 8 वर्षाच्या. आणि या 6 आणि 8 वर्षाच्या मुली सती गेल्या. जायला भाग पडलं त्यांच्या नातेवाईकांनी. बाईंची सून, बाईंचा मुलगा सुद्धा हार्डली 16-17 वर्षांचा असेल, बायको त्याची 10-12 वर्षांची असते. बाईंनी हुंडाबंदी केली त्या काळात. आताच्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला बाई पुन्हा 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 आठवत. त्यांनी हुंडाबळी केली, हुंडाबंदीचा कायदा केला. एक सुतळीचा तोडा सुद्धा घेतला नाही. आपल्या मुलाचे जे काही गुणदोष आहेत ते देखील सांगितले. सांगतो का आपण काही असेल तरी लग्नाच्या वेळेला आपला मुलगा एकदम असा खूप राजबिंडा वगैरे वगैरे सर्व गुण संपन्न होतो. बाईंनी जे त्याचे दोष होते तेही सांगितले आणि सुतळीचा तोडाही घेतला नाही. बाईंनी जवळजवळ 17 ते 18 जणींना सती जाताना बघितलं. खंडेराव होळकर यांच्या आणखी 2, अहिल्याबाई खरीस त्यांना आणखी 2 पत्नी होत्या. नाटकशाळा होत्या, मुस्लिम कंछनी होत्या. सगळ्यांनी सती, बाईंनी प्रत्येक वेळेला विरोध केला. आणि मग अशा वेळेला त्यांना ऐकवलं जायचं की आमच्या घराण्यात ही प्रथा नाही, आमच्या घराण्यामध्ये विधवा कोणीच नसते. आजही बघा तुम्ही खाप पंचायत वगैरे बघा, आपण खूप भाग्यवान आहोत महाराष्ट्रात जन्माला आणि तिथे सतीचं मंदिर, सतीचं ते सगळं. आणि अशा वेळेला उल्लेख होळकर कैफियतमध्ये बाई खूप विरोध करायच्या, पण त्यांना अफूच्या गोळ्या देऊन, औषध देऊन, वेगवेगळ्या अन्न पदार्थात मिसळून बेशुद्ध केलं जायचं आणि हे कर्म. बाईंनी घातलेले वाद आहेत. होळकर कैफियतमध्ये बाईंनी तज्ञ लोकांना बोलवलं की सतीच्या प्रथेला काय धर्मशास्त्राप्रमाणे आधार आहे. आणि बाईंनी त्यांना सांगितलं की हा आधार कुठेही नाही. पुरुष काय करतो, बायको मेल्यानंतर, त्या काळात तर प्रथा होती की बायको गेल्यानंतर तो 14व्या 15व्या दिवशी पुन्हा बोहल्यावर चढतो. कितीही वेळा चढतो. अव्वल इंग्रजी काळातही दिसतो. ताराबाई शिंदे वाचून बघा, अगदी अलीकडच्या म्हणजे 150-1 वर्षांपूर्वी, 100-125 वर्षांपूर्वी बाईंनी सांगितलं. पण असं कुठे लिहिलंय की नवरा गेल्यानंतर बाईने सती जायला पाहिजे, तीही माणूस आहे. अर्थात त्या काळात कोणाला पटणं शक्य नव्हतं. पण बाईंनी मात्र स्वतःच बाईपण अत्यंत अभिमानानं मिरवलं. मला तुम्हाला भगिनींनो हेच सांगायचंय, मी बाई आहे म्हणून आपण निराश होण्याचं कारणच नाही. आपण तर खऱ्या अशा वारसदार आहोत. जनाबाई सारख्या, तीही 800 वर्षांपूर्वीची, की स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. बाईचा जन्म मिळाला म्हणून तुम्ही उदास बिदास व्हायचं कारण नाही. उलट परमेश्वराचे आभार माना की तुम्हाला बाईचा जन्म मिळाला, सृजनाची शक्ती मिळाली. बाई कशा होत्या बघा. बाईंनी ज्या वेळेला मगाशी जो उल्लेख झाला की त्यांचा नातूही गेला आणि कोणीतरी दरबारात फितूर असतच. बाईंच्याकडे संपत्ती खूप होती. इंदोर आणि माळवा आणि हा सगळा होळकरांचा प्रांत आहे ना, सगळा व्यापार चालायचा. बाईंनी, त्यांच्या सासऱ्यांनी अतिशय बुद्धिमत्तेनं त्या खजिन्यात भर घातली. जेव्हा मल्हार बाबा गेले, जाण्याच्या आधी त्यांनी आपला 16 लाखाचा खजिना सुनेच्या स्वाधीन केला. त्या काळातले 300 वर्षांपूर्वीचे 16 लाख म्हणजे आज काय असेल. बाईंनी जेव्हा त्या खजिन्याचं, आणि असं आहे ना की चांगलं चाललं की विघ्न संतोषी माणसं आपलीच असतात, फितूर असतात. कोणीतरी पेशव्यांना कळवलं, पेशव्यांना म्हणजे राघोबा दादा पेशवे, त्यांच्याबद्दल आपण पुण्यात बोलायलाही नको अशी स्थिती. राघोबा दादा एक होतं, अनेक दुर्गुण होते पण एक सद्गुण होता आणि ते म्हणजे ते प्रचंड शूर होते. अटके पार झेंडा बिंडा लावणार. पण अशा अटके पार झेंडा लावलेल्या एक बाई काय उत्तर देते बघा. ते आले, हेतू वेगळाच होता पण ते आले आणि त्यांनी असं सांगितलं की तुमच्याकडे जे दुःख झाले, नातूही तुमचा गेलाय, तर मी क्षेम कुशल पुसण्यासाठी आलो. बाई राजकारणात बघा, बाईंच्या मध्ये शिवछत्रपतींच्या नंतर राजधुरंदर जर कोणी असेल ना तर त्या अहिल्याबाई.
त्यांनी असं कळवलं की जर तुम्हाला माझं क्षेमकुशल पुसायचंय तर एवढी मोठी फौज घेऊन का आला, एकटे या. निरुत्तर झाले आणि मग बाईने सांगितलं की मी बाई आहे असे मानू नका. मगाशी मी जे म्हटलं की लिंग भेदाच्या पलीकडे जाणं, मी बाई आहे, मी पुरुष आहे, म्हणून आपल्याकडे कल्पना आहे अर्धनारी नटेश्वराची, की प्रत्येक पुरुषामध्ये एक आई असते आणि प्रत्येक बाईमध्ये एक बाप असतो. ते जे काही आहे की मी बाई आहे असे मानू नका. खांद्यावर वासड टाकून उभी राहिले, वासड म्हणजे भाला, खांद्यावर वासड टाकून उभी राहील तेव्हा श्रीमंतांच्या दौलतीस भारी पडेल. अरे मी हरले तर काहीच नाही, सांगितलं मगाशी मी बाईच आहे. पण तुम्ही हरलात तर काय होईल, काय झालं असेल आपल्याला माहित आहे. किंवा मला एक आठवत आहे, महादजी शिंदे हे अहिल्यादेवींना गंगा निर्मळ मातोश्री असं म्हणायचे. गंगा निर्मळ मातोश्री हा शब्दप्रयोग तुम्हाला होळकर कैफियत मध्ये आणि 300 वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांमध्ये येतो. गंगा निर्मळ याचा अर्थ काय, गंगेपेक्षा सुद्धा पवित्र. पुण्यश्लोक याचा अर्थच हा आहे की गंगेपेक्षाही पवित्र. आणि शेवटी असं झालं, त्यांना वाटलं 3 घरातल्या पुरुषांचा मृत्यू झालाय, कोणीच नाही, मग आता ही दौलत आपलीच. बाई जेव्हा एकटी असते तेव्हा तिची इस्टेट इतर मंडळींना आणि त्यातही जवळच्या मंडळींना आपली वाटते. हा आजही कायद्याचं जगाचं जगरहाटी. महादजी शिंद्यांनी असं सांगितलं की मला या दौलतीतला काही भाग पाहिजे, कारण पाटील बाबा आणि मी मिळून एकत्र हे मिळवले. बाईंचं वैशिष्ट्य होतं, आता दान धर्माच्या तर आपल्याला कथा माहितीये, पण बाईंचं वैशिष्ट्य होतं, बाई अत्यंत व्यवहार चतुर आणि आपल्या भाषेत बोलायचं पुणेरी तर म्हटलं तर कंजूस होते. कारणाशिवाय कुणालाही ते एक सुतळीचा तोडा सुद्धा द्यायचा नाही. किती आवश्यक आहे बघा, एकदम विरुद्ध मत. आणि मग त्यांनी सांगितलं, त्या महादजी शिंद्यांनी त्यांना निरोप पाठवला की मातोश्री आता अधिक उणे न बोलता जोडून घ्यावे. जोडून घ्यावे म्हणजे काय, मी मागणी करतो ते तुम्ही द्या. काय तुम्ही म्हणता हल्ली मांडवली वगैरे, एका हाताने मांडवलीच आहे नाही, तर ते करा तुम्ही. माफ करा, म्हणजे सामाजिक कार्य करताना असे शब्द बरेच कानावर येतात ना, तर तुम्ही जोडून घ्या. आम्ही पुरुष, बघा काय ते कसं डोळ्यासमोर ते महादजी शिंदे, त्यांचा भव्य देह आणि चणीने बारीक असलेल्या अहिल्याबाई असं डोळ्यासमोर चित्रण. आम्ही पुरुष, आपण केवळ स्त्री आहात. आम्ही आक्रमण करायचे ठरवले तर, असा खलिता पाठवलाय, तो खलिता आहे. बाईंनी त्याच्यावर उत्तर पाठवलंय, बाईच्या अंगात काय शक्ती असते हे तुम्ही फक्त अहिल्यादेवींकडून शिका. त्यांनी असं लिहिलंय, अवश्य पाटील बाबा तुकोजींसह, महादजी शिंद्यांचा मुलगा आणि तुकोजी आणखी एक हे आहे. तुम्हाला माहित आहे की अहिल्या देवींनी जो म्हणजे 3 घरातले पुरुष गेले तर कोणीतरी वारसदार पाहिजे ना, आणि तो पुरुष विशेषतः शेवटचा अग्नी बिग्नी देताना, म्हणून ते तुकोजी होळकर पण बरोबर आहे. नुसते येऊ नका, बाईंना माहित आहे, बाई अत्यंत चतुर आहे की महादजी शिंद्यांचा हे पूर्ण डोकं नाहीये. आपल्या नियत अशा या पुत्राचं पण डोकं आहे. आणि मग त्यांनी म्हटलं, तुकोजींसह उभयता फौजेने या, कैलासवासियांच्या कृपेने. आता कैलासवासियांच्या सगळेच गेलेत ना, पण बाबाई गेलेत, म्हणजे सासरे गेलेत, नवरा गेलाय, ही मुलं तर 2 छोटीच होती. कैलासवासियांच्या कृपेने इथेही कोणी बांगड्या भरून बसले नाही. नाही एकमेकाला साखळ दंडाने बांधले तर सुभेदारांचे नाव सांगणार. आमच्याही सैन्याची करामत पाहून जा. कोणतं सैन्य? 350 महिलांना शस्त्रसज्ज केलेलं होतं. महिलांची तुकडी, जो काही एनडीएला पहिला का आपल्या कन्या येणार आहेत ना,
सैनिकी शाळेची प्रमुख म्हणून मला खूप आनंद झाला. पण त्याचाही आनंद दिलाय तो आपल्या अहिल्यादेवींनी. आमच्याही सैन्याची करामत पाहून जा. आता या गोष्टी चुकला तर तुम्हाला मार्तंडाची आण. खरे पुरुष असाल तर या. आता तुम्ही मला सांगा, मी एके ठिकाणी अशीच गेले होते, महिलांचे काही आंदोलन होतं आणि त्यांनी बांगड्या बिंगड्या भेट देत होत्या. म्हटलं काय वेडेपणा करताय, बांगड्या कसल्या भेट देतात? त्या बांगड्याचं सामर्थ्य जाणणाऱ्या अहिल्यादेवी आणि त्या बांगड्यांचं सामर्थ्य जाणणारी 100 वर्षापूर्वीची, जिला अडाणी आणि अशिक्षित म्हटलं गेलं, अशा बहिणाबाई चौधरी. नशिबाचे 9 गिऱ्हे ते बी फिरत राहिले. माझ्या हातामध्ये की बांगडी कपाळीचं कुंकू पुसलं पण हातातली बांगडी बळकट आहे ना, अशी म्हणावी. आणि तीही योगायोगानं मराठवाड्यातली. त्यामुळे बघा अशाही काही आहेत. त्यामुळे खरं सांगायचं तर बोलता येण्यासारखं खूप आहे. विवाह जातीत व्हावा हा बाईंनी दंडक मोडला. आणखी एक मला त्यांचं कौतुक वाटतं, पितृपक्ष आता येईलच आणि मग आपल्याकडे अलिखित नियम आहे. खूप घरांमध्ये एक अलिखित नियम असतो की घरातल्या देवांची पूजा पुरुषांनीच करायची. सुदैवाने मी अशा संस्कारात वाढले की असं काही नसतं, ज्याला वेळ मिळेल त्यांनी करावं. आणि आता असं आपण फ्लेक्झिबल झालो, पण पुरुषांनीच करायची. बायकांचं काम काय, त्यांनी सगळी चंदन उगाळून द्यायचं, पूजेची तयारी करायची वगैरे वगैरे. करत असतील तर आनंदच आहे मला. श्राद्ध कर्म तर पुरुषांनीच करायची. आता बाईंकडे कोणी पुरुषच उरला नाही हो. लोकांनी आक्षेप घेतले. बाई म्हणाल्या, पितृपक्षात माझ्या सासऱ्यांना आणि या सगळ्यांना तर्पण मी देणार, पूर्वजांची श्राद्ध मी स्वतः करणार. आणि जे लोक निंदा करत होते, जे पुरोहित त्यांना टोकत होते, त्यांना त्यांनी उत्तर दिले, मजला स्त्री ईश्वरेच केले. बाई म्हणून मी काय वेगळं नाही, ईश्वरानेच केलंय ना मला. मजला स्त्री ईश्वरेच केले, मला विधवाही त्याने केले, मी जशी आहे तशी हे करणार. आहे का आपल्याकडे हा ठामपणा? बाईंनी दानधर्म खूप केला, पण त्या दानधर्मामागे हिंदुत्व रक्षणाची एक दृष्टी होती. हे लक्षात घ्या. कुठल्याही एका राजघराण्यातल्या श्रीमंत विधवाबाईनं पुण्य मिळावं, नंतर स्वर्गात जागा मिळावी, याच्यासाठी हा दानधर्म केलेला नाही. तुमच्या असं लक्षात येईल की जिथे जिथे परकीयांनी उद्ध्वस्त केली आहेत ना, ती मंदिरं बाईंनी अधिक जोमानी बांधली. औरंगजेबानं काशी विश्वनाथाचं मंदिर उद्ध्वस्त केलं. बाईंनी त्याच्या शेजारीच त्या मशिदीला लागून आजचं म्हणजे आता मोदींनी खूप त्याच्यामध्ये बदल केले, पण आजचं जे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे ते त्या मशिदीच्या भिंतीला लावून बांधण्याचं पहिलं धाडस दाखवणारा एकमेव पुरुष म्हणजे अहिल्याबाई. त्यामुळे हे लक्षात ठेवा की सर माल्कमने जे राणी लक्ष्मीबाईच्या संदर्भात म्हटलं होतं की कॅप्टन रोजनी, माल्कम बाईंच्या वेळेचा कॅप्टन रोज म्हणून जो होता अहिल्या आपल्या राणी लक्ष्मीबाईंच्या वेळेचा, त्यांनी असं लिहून ठेवलंय, हे इंग्रजांनी लिहिलंय म्हणून तरी आपल्याला कळतं की बंडखोरांमधला एकमेव पुरुष म्हणजे राणी लक्ष्मीबाई. आता योगायोग बघा की या दोन्ही कन्या महाराष्ट्रीयन आहेत तुमच्या. म्हणजे आपण बायकांनी तर किती ठामपणे अन्यायाविरुद्ध उभं राहिलं पाहिजे आणि दुसऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर तोही थांबवला पाहिजे. बाईंनी सगळं जे केलंय, का बरं त्यांनी विहिरी बांधल्या, बारवा बांधल्या, केवळ त्याच्या मागे लोकांना पाणी देणं होतं का? विचार करा. बाईंच्या, मला फक्त बाईंच्या आयुष्यातला एक चमत्कार वाटतो. बाईंच्या 28 वर्षांच्या राज्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या राज्यात कधीही दुष्काळ पडला नाही. बाकी बंगालला पडला, महाराष्ट्रात पडला, उल्लेखच नाही. हे चमत्कार की नाही बघा, हे बाईंचं पुण्य असावं. आणि तरीही बाईंनी का बरं हे केलं, याचा कधी विचार केलाय का? त्याचं कारण महत्वाचं असं आहे की पानिपतचं युद्ध हे बाईंच्या संपूर्ण
कारकिर्दीमधलं एक भळबळणारी जखम, अश्वत्थाम्यासारखी जखम. आणि बाईंना हे माहिती होतं. बाईंनी त्यांच्या परीने मदतही केली या युद्धामध्ये. परंतु या पानिपतच्या युद्धामध्ये मराठा सैन्य पाणी पाणी करत मेले. मराठ्यांच्या बद्दल आजही मी जेव्हा उत्तरेत जाते, मी बोलते, स्पष्टपणे बोलते, तेव्हा सगळे म्हणतात की दीदी आप तो झाशी की राणी है. कारण जे पटत नाही ते, म्हणजे इथे तुम्ही सगळेजण, मला खात्री आहे की जेवायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार, मलाच सोडा, बाकीच्याही भगिनींना तुम्ही आधी घ्या. उत्तरेत असं नसतं. जेवणाचं ताट लावलं की ते तुटून पडतं. बायका वगैरे ते काही बघत नाही. त्या पुरुषांनी कितीही बकवास मुद्दा मांडला ना त्या सेमिनार मध्ये, वाह 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 वाह, क्या बहुत बात, बहुत बढिया बढिया असं म्हटलं जातं. आपण असं करत नाही. आणि म्हणून बाईंनी काय केलं बघा, त्यांची भळबळती जखम होती. ती जखम होती ती म्हणजे आपले सगळे मराठा जे जे कोणी जखमी सैनिक होते त्यांना कोणीही पाण्याचा थेंब पडली. आणि म्हणून बाईंनी जागोजागी बारवा बांधल्या, दुर्गम ठिकाणी बांधल्या. कुठे कुठे बांधल्या ते सांगत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी केली की न जाणू भविष्यामध्ये अशी स्थिती आली तर बाईंनी ज्या धर्मशाळा बांधल्यात ना, त्या केवळ पुण्य मिळवण्यासाठी नाही. बाईंच्या होळकर कैफियतमध्ये पत्र अशी मिळतात की प्रत्येक धर्मशाळेमध्ये किमान 6 महिने पुरेल एवढा अन्न साठा आणि पाण्याचा साठा असलाच पाहिजे. ती धर्मशाळा म्हणजे आवो जाओ घर तुम्हाला नव्हता. अत्यंत सशस्त्रधारी तिथे सैनिक ठेवलेले होते. नाही, जे भोगलंय ना, माझ्या लोकांनी जे भोगलंय ते भविष्यात भोगता उपयोगाचं नाही. आणि तिसरी गोष्ट बाईंनी केली, आज जे केलं जातंय, गडकरी जे करताय, भारतीय विकासामध्ये रस्त्यांचं महत्व सांगायला नको. मी आत्ताच एक 10-12 दिवसांपूर्वी संपूर्ण सिमला, मनाली वगैरे वगैरे फिरून आले आणि मला असं दिसलं की हिमाचल प्रदेशामध्ये अटल टनेलला जाऊन आल्यानंतर मला मी भारतीय आहे याचा तर अभिमान वाटलाच. पण तिथे त्या लोकांच्या मी काही मुलाखती घेतल्या आजूबाजूच्या, म्हणजे पूर्ण मी 8-10 दिवस फिरत होते. आणि अटल टनेल, काही टनेल्स तयार झाले. हा मोठा आहे, 9.5 किलोमीटरचा आहे. बाकीचे टनेल कुठं 2 किलोमीटर, कुठे 3.5 किलोमीटरचे. आणि काही झालेत 15 टनेल झालेत आणि अजून 33 टनेल्स तिथून. केवढं किती आपण वेगात एकमेकांशी संपर्क करू. म्हणजे आजच्या राष्ट्रीय विकासामध्ये रस्त्यांचं असणारं महत्व ओळखणाऱ्या या एकमेव राज्यकर्ते. दुसरी गोष्ट आपल्याला दिसेल की शेतकरी आंदोलन, आणि त्याच्याबद्दल आपण खूप बोलतोय, भोगतोय. आणि शेतकरी जर सुखी असेल तर आणि तरच भारतीय राज्य व्यवस्था बळकट होईल. हे शिवछत्रपतींच्या नंतर ओळखणारा एकमेव राज्यकर्ता अहिल्यादेवी. खूप बारकाईने लिहिलंय बघा. बाईंनी जे जे नियम केले, सैनिकांनी कसं वागलं पाहिजे, किती प्रत्येक शेतकऱ्यांनी 14 का 18 झाडं लावली पाहिजे, त्यातली 11 झाडं सरकारच्या मालकीची असतील, उरलेली शेतकऱ्याची असतील. आणि ती जी झाडं आहेत ती जेव्हा तोडायचं झालं तेव्हा त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्याला दिला जाईल. शेतसारा कसा असला पाहिजे, खूप बारकाईने विचार केलाय. आणि मला तर असं वाटतं, आता माझं पुस्तक येत आहे शिवछत्रपतींच्या वारसदार अहिल्यादेवी होळकर म्हणून. तर आता सध्या राज्य व्यवहार कोशाचा थोडाफार अभ्यास मी करतेय. राज्य व्यवहार कोश आणि बाईंचे नियम याच्यामध्ये विलक्षण सांगतो, त्यामुळे तेही दिसेल बघा. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली, की जी हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा होती, म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन केली. आणि या स्वराज्याचं मराठा साम्राज्यामध्ये रूपांतर होत असताना या साम्राज्यातल्या एक जबाबदार घटक म्हणून अहिल्याबाईंची भूमिका फार महत्वाची आहे. स्वराज्याचं राष्ट्रात रूपांतर व्हावं याच्यासाठी बाईंनी खूप गोष्टी केल्या. मग ती काशीची कावड रामेश्वरला जर असेल, मधल्या काही काळात उत्तर प्रदेशात हिंडत असताना कावडी जेव्हा जातात ना, त्या लोकांच्या काही मुलाखती मी घेतल्या होत्या आणि लक्षात आलं की ही कावड उगीच घेऊन जाते, आता उत्साहाने घेऊन जातात,
परंतु मूळचे जे कावडी आहेत, त्यांचे नावच कावडी आहे, कावडिया वगैरे असतं, तर ते कावडियांच्या घराण्याला परंपरागत गेले 300 वर्षापासून एक ठराविक रक्कम मिळते. म्हणजे बाईंनी नुसतं नाही कल्पना केली, पुढचे 300 वर्ष त्यांनी त्या सगळ्या व्यवस्थेला, मग तो वेगवेगळ्या देवळांमधली दिवाबत्ती असेल, अन्नदान असेल, रोजचे देवाचे भोग असतील, आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की बाईंना खुश करण्याचा प्रयत्न खूप जणांनी केला. निजामाने बाईंच्या मुलाच्या मृत्यूनंतर, आपल्याकडे माहित आहे सगळ्यांना की घरात मृत्यू झाला तर माहेरची लोक काहीतरी साडी चोळी देतात. निजामानं अहिल्यादेवींच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना साडी चोळी म्हणून घृष्णेश्वर मंदिराचं गाव अख्खं दिलं, आणि बाईंनी त्या सगळ्या बांधून काढलं. कृष्णेश्वर मंदिर. आता बघा, निजामासारख्या माणसाला त्याच्या मागे त्याचे काही राजकीय हेतू होते वगैरे वगैरे वगैरे, सोडा, होतेच, पण तरी एका परकीय माणसाला द्यावं लागतं. सगळ्यात क्रूर असा म्हणजे टिपू सुलतान. टिपू सुलतान सुद्धा बाईंबद्दल आदराने बोलतो. आणि गंमत तुम्हाला अशी वाटेल की 2 ठिकाणी राजपुतांची 2 बंड आहेत, ती वगळता बाईंवर कोणीही हल्ला केला नाही, आक्रमण केलं नाही. बाईंच्या चारित्र्याचा, बाईंच्या कुशल राजनीतीचा आणि सर्वात महत्वाचं सैनिकी संघटनाचा धाक त्या काळात अखंड हिंदुस्थानात. तुम्ही सहज नकाशा काढून बघा, बाईंनी ज्या ज्या ठिकाणचा जीर्णोद्धार केलाय तिथे फक्त आजच्या पाकिस्तानातलं पेशावर वगळता अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांनी जीर्णोद्धार केला. हे का केलं? राष्ट्र म्हणून आपल्याला शिकवलं जातं, राष्ट्र म्हणून जे आहे, वन नेशन कल्पना इंग्रजांमुळे आली नाही, ती अहिल्याबाईंनी मुळामध्ये आपल्या मनात दृढ केली. आणि राष्ट्र म्हणून बाईंनी या सगळ्या दानधर्मातून जी बांधणी केलेली आहे ना, ती बांधणी फार महत्वाची आहे. आणि म्हणून बाई असं म्हणाल्या की माझं कर्तव्य काय आहे, मी प्रजेला सुखी करावं, हे माझं कर्तव्य आहे, हे माझं कार्य आहे. आणि हे करत असताना माझ्या हातून होणाऱ्या प्रत्येक कृतीला मी जबाबदार आहे. बघा, स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्या राज्यकर्त्यांनी हे ठरवलं असतं तर आजचं चित्र वेगळं असतं. असो, त्यामुळे इंग्रजांचा धोका ओळखणारे पुन्हा 2च रणधुरंदर आणि राजनीतिज्ञ, एक छत्रपती शिवराय, आरमार आणि ते सगळं आठवून बघा, आणि दुसऱ्या बाई आहेत. बाईंनी पुन्हा 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 माधवराव पेशव्यांना पत्र लिहिली आहेत, आणि ती पत्र अशी आहेत की इंग्रज जे आहेत ते धूर्त आहेत. बाईंनी शब्द वापरलाय ते अस्वलासारखे, गुदगुल्या करून ठार मारणारे, आणि म्हणून त्यांना त्यांच्यापासून तुम्ही सावध राहायला पाहिजे. हे सावध राहणं मला असं वाटतं भविष्य काळामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज जो विविध भाषा, विविध प्रांत, विविध संस्कृतीने नटलेला आपला जो देश आहे, त्याला खरंच जर आपल्याला एकत्र आणायचं असेल तर मला असं वाटतं पहिलं गोष्ट आपण धार्मिक असलं पाहिजे, परंतु गतानुगतिक असं नको. धर्म ही गोष्ट वेगळी आहे. धर्मोधार येते प्रजा, मी किती संघटन करते, आणि म्हणून बाई अत्यंत समन्वयवादी होते. त्यांच्या राज्यात सगळ्याच लोकांना आपल्याला माहिती आहे मोठा आश्रय होता. आणि म्हणून गतानुगतिकता, कर्मकांड आपण टाळलं पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्ही मी एकत्र येऊ, असं आपण काही केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं धर्म आणि मानवतावाद, धर्म आणि शक्ती, धर्म आणि सामर्थ्य, हे सगळं जर तुम्ही लक्षात घेतलं तर मला वाटतं खूप महत्वाचे. आणि या धर्माच्याला आणखी एक जोड पाहिजे, ती म्हणजे अर्थातच ज्या गतिविधीबद्दल आपण सध्या सगळे बोलतोय संघ परिवारातले, ती म्हणजे सामाजिक समरसता. जातीपातींपलीकडे जाऊन नुसता विचार नाही केला पाहिजे, कष्टकऱ्यांचे कष्ट ओळखले पाहिजेत. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल की बाईंनी नुसते रस्ते नाही बांधले, बाईंनी नुसत्या पाणपोया नाही उघडल्या, जागोजागी त्यांनी टाकीये उभारले. टाकीये म्हणजे काय, जे हमाल असतात, खांद्यावर ओझं घेऊन जातात, त्यांना उभ्या उभ्या कुठेतरी टेकता यावं, ते त्याचं बरोबर ओझं तिथे राहील आणि तो श्वास घेऊ शकेल, अशा तकियांची निर्मिती केली. आणि पोट भरलं की मानवी संस्कृती सुरू होते, हे बाईंनी लक्षात घेतलं. आणि आता मला तुम्हाला नेमका संदर्भ नाही सांगता येणार, कारण अहिल्या देवींच्या निमित्तानं गेल्या
काही वर्षांमध्ये बरंच वाचलंय, पण अहिल्यादेवींचा पगाराचा पहिला दिवस, आज 1 तारीख आहे वगैरे वगैरे गाणी आठवत आहेत माझ्या आधीच्या आजोबांच्या पिढीला, पण अहिल्यादेवींची 1 तारीख कधी चुकली नाही म्हणे, आणि ही 1 तारीख होती अमावस्येचा दुसरा दिवस, नवीन महिना, आणि तो बाईंनी पाळला. मला असं वाटतं की या सगळ्या निमित्तानं अहिल्यादेवींबद्दल खूप बोलता येणार आहे. तुम्हाला सगळ्यांना अहिल्यादेवींच्या साक्षीने, भारत मातेच्या साक्षीने एक नम्र विनंती आहे की जरी 300 वर्ष आज पूर्ण झालेली असतील तरी अहिल्यादेवी वाचा, त्यांच्या कार्याचा साक्षेपणा अर्थ लावा, आणि जर कुटुंब कल्याण साधायचं असेल, पुढच्या सगळ्याच गोष्टी साधायच्या असतील, तर याच्यातला एकमात्र आपल्याकडे असलेला अक्षरीला रामबाण आपल्याकडे आहे, आणि त्या रामबाणाचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. आपण सगळ्यांनी शांतपणे माझे मोडके तोडके शब्द ऐकून घेतले, याबद्दल धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.